السلام عليكم ورحمة الله وبركاته. गेल्या मजलिसला आपण जी है ती मग अहम टॉपिक वर जी है ती बात करत होतो की मिलादुन नबी ह्यो जो मौजू आहे ह्या मौजूला रब्बील अव्वलच्या वक्तला एक उम्मते मुस्लिमाच्या मध्ये जी है ती एक इंतशार एक डिस्प्युटेड ह्याच्यानी जी है तो मंजर जो है तो समोर येतं की लोक जी है ती एक दुसऱ्यांशी ह्याच्या बजाय की मोहब्बतचा इजहार करो आणि एक मुस्लिम ही जी उम्मत वाहिदा जो मुजाहिरो करो त्याच्यापेक्षा आपण बघतो की हे वक्त ऐसो येतं की लोकांना नोटिसेबल असतं की ही जी लोक आहात ती आपसी तणावला जिहाद ती मसरूफ आहात आणि एक दुसऱ्यांच्यावर हुकूम लायाची जी बात है ती आपल्या माशरातले नपून जी है ती नोटीस करत असतो. तर ह्या फिकरच्या ह्यानी ही असल त्याचं वजुहात काय आहात की ही का ऐसा एन्व्हायरमेंट काय व्हॉट इज द रूट कॉज फॉर दॅट. तर त्या निस्बतनी आपण आपल्या मजालिसला डिसाइड केला की ह्या चीजवर जी है ती आपण जी है ती एक्सप्लोर या करू की ही असल चीज काय आहे का आपलं जो मकसद आहे त्या सुफाच्या प्लॅटफॉर्मवर जी आपली जी कोशिश आहे ती ही है की जपन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी अखलाकी मेयार जहात आपल्या समोर ठेवले ना तर तो त्यांचे जो टीचिंग्स आहात ते हर बारीकशी बारीक टीचिंग आणि मुठ्ठीशी मुठ्ठी टीचिंग जी आहे ती आपल्या आतले येऊ कशी आपल्या जातच्या आतले कशी येऊ. तर ही कोशिश जी आहे ती ह्या प्लॅटफॉर्मवर जारी आहे इतक्या दिवसापासून. इररिस्पेक्टिव्ह कुणाचो व्ह्यू पॉइंट कैसो आहे ही हॅज ऑल द राईट की तो आपल्या पर्स्पेक्टिव्हच्या मुताबिक आपल्या स्टडीच्या मुताबिक तो जी है त्या अहकामवर त्या ह्याच्यावर जी है त्याच्या मनहजवर तो त्याच्या तरीकवर जी है तो ती फॉलो करो. पण जी असल जी मोटिव्ह आहे जी लास्ट मजालिसला बात जी आली ती हीच बात आली की इस्लामचं जी मोटिव्ह आहे इस्लामचं जी स्पिरिट आहे ती डॅमेज नाही व्हायला पाहिजे. आणि अल्लाह सुब्हानहू तालाच्या समोर सगळ्यात मोठा जी मोटिव्ह आहे ज्याला अल्लाह ताला जिकर करतं कुरानला ती है युनिटी. तर काही मसलो असो फक्त मिलादची बात नाही खंचोही आपल्यातले जर मसलो येतोय तर वी शुड नॉट बी डिवायडेड एट एनी टाइम. हा डिफरन्स ऑफ ओपिनियन जी आहे इट्स ऑलवेज वेलकम ती असू शकते आपल्या स्टडीच्या मुताबिक आपल्या मुताबिक असू शकते. पण तो एक दुसऱ्याच्यावर हमलो करणं या एक दुसऱ्याच्यावर तनकीद करून द डिफरन्सेस दुसऱ्या लोकांना शो करणं या एक दुसऱ्यांच्यावर हुकूम लावणं ह्याच्यासाठी दिन नाही. तर गेल्या हातल्यान आपण काय बघला की ह्यो असल जो मौजू आहे आणि हुकूम लायची जेव्हा बात येतं तो रिव्हॉल्व होतं ऑन द कॉन्सेप्ट ऑफ बिद्दा. तर आपण किताब घेतली इब्ने कसीर रहिमुल्लाची आणि ते किताब शी आपण सरसरी गुजरलो
ते इमाम इब्ने कसीर रहिमुल्लानी बिद्दतच्या बाऱ्यात काय बोलले आणि त्याचे जो टाइप्स आहेत, तर त्याच्यात एक जी टाईप आली आपल्या समोर, ती टाईप होती परमिसिबल बिद्दा. की जी बिद्दा आहे ती जी आहे त्याचा काहीतरी ती ऍक्सेप्टेबल आहे आणि आपण मोप सारे जो आहात तो मिसाल जो आहात ते बघू. आता ही आपल्याला क्लिअरिटी आल्याच्या नंतर आता आपण त्या सिच्युएशनवर हाव या त्या पोझिशनवर हाव की आता आपण त्याच्या पुढे जाऊन मिलाद काय चीज आहे ती बघू शकता. जेव्हा तुम्हाला ह्यो कॉन्सेप्ट समजत येलो की बिद्दा काय आहे, आता तुम्ही जो डिस्कशन्स येतील, जो एव्हिडन्सेस येतील, तर तुम्हाला समजत येईल की ही बिद्दाच्या कॅटेगरीत का नाही पडेल. ही तर बात राहिली आपली समजायची. दुसरी जी इम्पॉर्टंट बात आहे, जर उम्मतचं जर कबाईर उलमा आहात आत्तापर्यंत, आत्ताचं उलमा नाही, ज्यांच्या ह्यांनी आत्ताच्या उलमापर्यंत आजचा जो उलमा ज्यांशी दीन घेतात, तर तो जो उलमा आहात त्यांनी ह्या पर्टिक्युलर टॉपिकला, ह्या पर्टिक्युलर इव्हेंटला, मिलादचं जी आहे तर त्याला कैसा त्याला घेतले, खंच्या ह्यांनी त्याला बघले. तर ही जी आहे ती आज आपल्याला इन्शाअल्लाह आजच्या मजलिसला आपल्याला जी आहे त्याच्यावर क्लॅरिटी मिळेल. आणि ही ह्यासाठी अहम आहे का आपण नाकीस आहोत, आपली जी सोच आहे, आपले जे एफर्ट्स आहेत दीनच्यासाठी तर तितकं ग्रेट नाही आहात. बघून दीन जर आपल्याला सह्याने घ्यायचोय तर जगीद उलमा आहात, जगीद ऐम्मा गुजरलं, ज्यांचं नाव इतक्या वर्षाच्या नंतर आफ्टर अ डिकेड आज पण ज्यांच्यावर आम्ही रिलाय करत आहोत, तर त्यांनी जी आहे ती दीन ह्यो जो मौजू आहे याला खंच्या ह्यानी घेतले, कैशी पेश केले, ती बघणं जी आहे ती खूप गरजेचं बनतं. आणि इन्शाअल्लाह उम्मीद ही आहे की जेव्हा हे एव्हिडन्सेस त्यांचं लुकआउट, जेव्हा ह्यो चीजो आपल्या समोर येतील, तेव्हा मना खूप श्युरिटी आहे तुमच्या लोकांच्यावर की यू विल से की ह्यो जो टॉपिक आहे ह्यो डिस्कशनचा टॉपिकच नाही, ह्यो एक दुसऱ्याच्यावर हे करायचो टॉपिकच नाही. व्हाय वी वेस्टेड दिस मच ऑफ अवर टाइम, एफर्ट्स, एनर्जी, आणि लोक काही करतात. तरच हकाईक तुमच्या समोर येतील. देन अगेन दॅट विल बी डिस्टर्बिंग के हाऊ मच ऑन द नेम ऑफ दीन पीपल आर प्लेइंग देअर कार्ड्स, आणि किती जो ह्यो आहे तो किती पॉल्युटेड झालेलो आहे. किती लोकां म्हणजे आपसी ह्यातले तणावला लोक जिहाद आणि आपलं अजेंडा जात, तर ही करण्यासाठी ऍट द कॉस्ट ऑफ डिव्हिजन ऑफ द उम्मा, ऍट द कॉस्ट ऑफ डिव्हिजन ऑफ द उम्मा, इट इज ऍक्सेप्टेबल टू देम. दॅट इज ही जी आहे ती मोप हर्ट होणारी चीज आहे. आणि जी के आपल्या सुफाच्या ह्याच्यावर इट गोज अगेन्स्ट अवर अवर प्रिन्सिपल्स. सो ही मी तुम्हाला तमहीद ही दिल्याच्या नंतर आता आपण पुढं त्या ह्याच्यावर जी आहे मौजूवर लेट अस प्रोग्रेस ऑन दॅट. तर मौलिद जी आहे, मौलिद बोलला जातं सेलिब्रेशन ऑफ बर्थला, सेलिब्रेशन ऑफ बर्थला जी आहे ती अरबीतले मौलिद बोललं जात. आणि मौलिद अन नबी ती है की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जो मिलादचा जो दिस आहे, बर्थचा जो दिस आहे, त्याला बोललं जातं मौलिद अल नबी.
आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय झाला की मिलाद मिलाद ती बोलल्याच्या नंतर आम झाला की मिलाद म्हणजे की ज्या दिसा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा झालं त्या दिसाला जी आहे ती मौलिदच्यानी लोका जी आहे ती पुरा मौलिद अल नबी पण बोलायची नाही. मौलिद बोलल्याच्या नंतर लोका जी आहे ती समजतात की इट इज अबाउट द बर्थ ऑफ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आता रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या दुनियात याच्या अगोदर जेव्हा तुम्ही हदीसो जेव्हा तुम्ही मुतालो कराल तेव्हा रसूल तुम्हाला हदीस मिळेल की जेव्हा आदम सलाम जी आहे मट्टी आणि पाण्याच्या ह्याच्यातले म्हणजे त्या ह्यातले जेव्हा तखलीक त्यांची पूर्वी ही पण नाही होती त्या गाड्याच्या ह्याच्यात होतं तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलता की मना नबुवत जी आहे ती तवा मिळली होती. ठीक आहे. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा एक्झिस्टन्स जी आहे ती जी आहे त्याच्या ह्यातलेनच जी आहे ती तर त्यांना नबुवत मिळलेली होती. आणि त्या रेल्मला त्या अरवाच्या ह्याच्यातले तुम्हाला माहिती अशा पाहिजे की कुराणला अल्लानी दोनदा जी आहे ती अहद घेतला नाही. एक आहे एक आम लोकांशी सगळ्या लोकांशी अहद घेतला नाही. ह्यो कुराणला जी आहे आलम अरवाचं जिकर येतं की ज्याच्यातले सगळे रूह आजपर्यंत जो जमीनवर येणारे आहात ते सगळे रूह तिथं मौजूद असतात. आणि त्या रूहला अल्लाह सुब्हानहू व तआला त्यांच्या जवळशी अहद देतं काय मी तुमचं रब आहे. आणि सगळे रूह जो आहात आलम अरवातले नि देतात की अल्लाह आम्ही तुला मानतो की तू जिहास तू आमचो जिहास ते रब हास. ही ही जी अहद आहे ही आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की ऐसा काही झालेला होता. त्याच नहजवर एक अजून एक अशी मजलिस झाली होती आणि ती मजलिस झाली होती अंबिया करांची ज्याच्या हातले अल्लाह सुब्हानहू व तआलानी त्यांच्या जवळशी अहद घेतला होता फक्त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या बाऱ्यात. आणि ही सूरे आले इम्रानला आयत नंबर 81 ला जी आहे ती अल्लाह सुब्हानहू व तआला पेश करतात. काय फरमवतात की हे अंबिया लोकांनो की मी जी आहे तुम्हाला किताबे दिलो तुम्हाला विजडम दिला आणि त्याच्यानंतर जी आहे मी जेव्हा आखरी जो पैगंबर है जो रसूल है आखरी पैगंबर जो है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर येतात तर तुम्हाला मी जो किताब दिलाय तर त्यांना तर काय करतील त्यांना तर व्हॅलिडेट करतील. आणि तुम्हाला मी ह्याची ही देत आहे की तुम्हाला जी आहे त्यांच्या फेवरला जी आहे त्यांचं तुम्हाला जी आहे त्यांना कॉपरेट करायचं जो आहे मी तुम्हाला काय देत आहे हुकूम देत आहे आणि मना जरूर ही आहे की तुम्ही ती चीज जी आहे ती करा. तर काय तुम्ही ह्यो जो माझं मना अहद देता काही तुम्ही अफर्म करता की जर तुमच्या पिरियडला ऐसो जर रसूल येलो जो आखरी रसूल आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येतात तर तुम्ही काय आहे तर तुम्ही त्यांशी काय करा आपला ही जी आहे ती सगळा त्यांच्या हवाले ही करा. तर त्याच्यातले तुम्ही त्यांच्यावर तुम्ही इमान आणा. आणि काय हे जितकं पण अंबिया हे सगळं काय करतात
ह्या त्या ह्याला जी हा ती सबमिट करतात की हो अल्लाह सुब्हानहू व तआला आम्ही जी आहे आम्ही त्यांच्यावर ईमान आणू. तर ह्यांशी एक बात काय समजता येईल की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला धैर्याच्या पहिले अल्लाहनी स्वतःनी अंबिया लोकांना जमा केला. एक मजलिस जी आहे ती आलमे अरवातले ऑलरेडी झाली. आणि तिथं काय अल्लाहनी केला आणि आयतीत तुमच्या समोर काय आला की अल्लाह सुब्हानहू व तआलानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं मकाम आणि बुलंदी आणि त्यांची बडाई जी आहे ती दुसऱ्या अंबियांच्या समोर काय केले, त्याचा जो आहे तो जिकर केले. आणि तीच जी आहे जेव्हा बात येतं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला या दुनियात धार्याची तवा जी है ती अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इरशाद फरमावतात बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा. अल्लाह ताला बोलतात की माझं जर तुमच्यावर नेमत्यो हात तो अनगिनत हात की जर तुम्ही त्याला काउंट करायला गेल्यावर तर तुम्ही त्याला काउंट नाही करू शकत की मी तुमच्यावर किती नेमत जो आहात, तुम्हाला किती ब्लेसिंग जो आहात माझ्यो तुमच्यावरती ते तुम्ही काय आहे तुम्ही काउंट नाही करू शकत. तसाच अल्लाह ताला पुढे फरमावतात लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम. अल्लाह ताला बोलतात की मी तुमच्यावर जी सगळ्यात मोठी जी एक फेवर केली, एक जी माझी जी सगळ्यात मोठी जी तुमच्यावर जी ब्लेसिंग आहे की मी तुमच्याच मनशी तुमच्यामध्ये काय आहे मी एक रसूल धारलो. तर अल्लाह ताला जी आहे काय आपल्याला जतवतोय की ही जी आहे जितक्यो पण नेमत्यो मी तुमच्यावर धारल्यो या तुम्हाला जेव पण फेवर्स मी आतापर्यंत केले आहे तुमच्यासाठी तर त्याच्यातली सगळ्यात मोठी जी फेवर आहे ती आहे की तुमच्यामध्ये तुमच्याच ह्यांशी काय मी केलो मी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला धारलो. आता एक मुसलमानला जो एक ज्याच्यात ईमान आहे तर काय त्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम च्या उम्मतशी मना अल्लाहनेही केला तर त्याची जी जान ज्याला बोलतात त्याचा विचार ही अल्लाहची मोठी नेमत आहे माझ्यासाठी. तर ह्याचो एक जो ईमान वालो माणूस आहे तर त्याच्या हातले बाय डिफॉल्ट ही चीज या पाहिजे. आणि अल्लाह ताला कुरानला फरमावतात वअम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस. अल्लाह ताला बोलतात की मी जो पण काही नेमतो तुमच्यावर केलंय तर त्याचं काय तुम्ही हो करा त्यांचं जो आहे तुम्ही शुकर बजा लावा त्याचा जिकर जो आहे तो तुम्ही जो आहे तो करा. आता ह्याच ह्यानी आपल्या मौजूच्या मुताबिक के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला धारणं त्यांची मिलाद होणं ही एक जैसा आयतीत आयला की ही अल्लाची मोठी फेवर आहे आपल्यावर. आणि तैसच जेव्हा पण अल्लाह सुब्हानहू व तआलानी दुसरं नबी दुसरा रसूल जेव्हा धारला जैसा की सूर्य मरियमला येतं की वसलामुन अलैहि यौमा उलिद काय आहे की याह्या तुमच्यावर सलामती हो
खंच्या कवा सलामती हो की ज्या दिसा तुला मी पैदा केली. तैसाच ईसा सलामच्या बाऱ्यात अल्लाह ताला कुरानला फरमवतात, वसलामुन अलैया यौमा उलिदतु. ईसा सलामच्या बाऱ्यात बोलतात, सलामती हो ज्या दिसा जी है ती मी तुला काय है ईसा सलामला पैदा केली. तर तो जो दिस आहे अल्लाह तालानी दुसऱ्या ह्यांच्यासाठी पण त्या दिसाला जी आहे ती अहमियत दिला. आणि आता तर जी बात चालली ती है द सील ऑफ द प्रॉफिट. ह्या नबीच्या नंतर त्यांचं दुसरं नबी रसूल येणार नाही, तर ह्यो जो दिस आहे तर तो किती सलामतीचो ह्यो असेल त्याचो एक तुम्ही एक फक्त जी आहे तो एक विचार करा की जेव्हा दुसऱ्या अंबियाच्या वाऱ्यात त्यांच्या बर्थच्या दिसाला घेऊन अल्लाह तालानी काय फरमवला नाही की त्या दिसा काय हो सलामती हो. तर जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला या दुनियात धार्याची जेव्हा बात येतं आणि त्यांचं जेव्हा तो विलादतचं जेव्हा तो दिस असतं तर खूप सारं रिवायत आहात. तर जेव्हा तुम्ही सीरतचो मुतालो करता हो आणि ह्यो पिरियड जेव्हा स्टडी करता हो, सीरतला पण 101 किताब येतात आणि त्याच्यातले ह्यो वाकियात ह्यो मंजर जो आहात दर्ज केलेला आहात, डिटेल्ड आहात की जैसा की जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा होतात. आता ही जी आहे अल्लाहनी काय केला त्यांना सगळ्यात अल्लाहचं जो महबूब आहे तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला या दुनियात धारायच्या अगोदर जी आहे अल्लाहनी काय तयार केला, अल्लाहनी काय सेलिब्रेशन केलं ही समजणं पण मोप जी आहे सीरतच्या ह्यानी मोप इम्पॉर्टंट आहे. तर रिवायतला येतं की अल्लाहची जी सुन्नत आहे अल्लाहनी काय केलं पहिले की जर सितारा आहात, तारज आहात, स्टार्स आहात त्यांना काय केला एकदम इल्युमिनेट केला हतपर्यंत इतकी त्यांच्यात ही दिला. त्या दिसा ज्या दिसा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा होणार होतं की आमिना रदी अल्लाह अन्हा बघतात की काय आहे की जी है की मी जर सिरियाचं जर महल्लात आहात बादशाह लोकांचं हे जर महल्लात आणि हे आहात तर काय त्या रोशनीनी जी आहे काय आहे एकदम उजागरच आहे. सगळ्याभर रोशनी आणि रोशनी होती. ही कोण करत होता? अल्लाह सुब्हानहू व तआलानी केले. तर ह्या चीजांवर इख्तियार जो आहे तो बस अल्लाहचो आहे. त्यांनी चमकून टाकला पूर्ण सगळं. त्याच्यानंतर रिवायतला ही पण येतं की जन्नत जी आहे तो जो ह्यो आहे त्या रेल्मला जेव्हा तुम्ही जाल त्या जन्नत बर्झखच्या ह्याच्यातले जेव्हा तुम्ही जाल त्या जन्नती हत्यान त्यांनी काय केला बेस खुशबूनी सगळा मुअत्तर करून टाकले अल्लाह सुब्हानहू व तआला. त्यांच्या बनिस्बत आज मी या दुनियातले माझो सगळ्यात जो चहितो जो आहे तो रसूल मी धारता या दुनियात त्याच्या खुशीतले सगळ्या बर जी है पहिले तर चमकून टाकले मग जी है ती सगळ्या बर एकदम खुशबू ही खुशबू जन्नतीत फैलवून टाकले. दुसऱ्या रिवायतला येतं काबतुल्लाच्या वर हर डिरेक्शनवर झेंडो लहरवलो गेलो. ईस्ट वेस्ट काबतुल्लाच्या टॉप वरती हे रिवायत झेंडो लहरवलो गेलो की ह्या आयडेंटिफिकेशनला की आज काहीतरी जी आहे सगळ्यात माझ्या नजदीक जी मोठी जी चीज आहे ती आज होणार आहे की मी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला या दुनियात विसरू नको. ही कोण करताय? ही अल्लाह सुब्हानहू व तआला करतात. आता कुणाचा जो आहे तो दखल ह्यो नाही.
त्याच्यानंतर आमिना रदियल्लाहु अन्हाच्या घरात जी आहे काय आहे, जन्नतची जो हुरियो जो आहात तो इस्तेकबालसाठी जो आहे ते ऑलरेडी 70,000 जो अदद येतं की ते ऑलरेडी अल्लाह ताला त्यांना जी आहे इकडे धरतं. फरिश्ता पण जी आहात तर डिप्लॉय केले जातात सगळा. आणि ती ह्यासाठी त्या तो टाइम ऐसो होतो की जर काहीन लोक जो होतं, काहीन लोक जर नुजुमी लोक जर आज जैसा लोक काही करतात तसंच त्या टाइमात पण हे सगळं खेळ होतं की तर जिन्नात लोकांनाही करून इन्फॉर्मेशन घेत अशाच. तर पूर्ण अल्लाह तालाने हर जागेशी प्रोटेक्शन केला की कोण ह्या ह्यातल्या या पिरियडला कोण हात जी आहे या आमिना रदियल्लाहूच्या घरात जी आहे कोण काही नाही करू शकत. एव्हरीथिंग फुल सेक्युअर्ड आहे. डिप्लॉयड फरिश्ते जी आहेत ते डिप्लॉय करून टाकले. तैसाच आमिना रदियल्लाहु अन्हा काय झाला, त्यांना आसमानी यांची जी जन्नतींशी जी एक ड्रिंक आलेला होता ती त्यांना पाजला गेला. ह्यो सगळे जो तयार आहात बॅकग्राऊंडला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बेसत होयाच्या अगोदर ह्यो सगळे जो आहात ह्यो चीजो जो आहात ह्यो अल्लाह सुब्हानहू व तआलानी त्याचे जो आहेत ते तयार केलं. इवन माउंटेन्स जायलं, पहाड जायलं, रिव्हर जायलो, तुमच्या नद्यो जायलो, सगळ्यांनी जी आहे अल्लाहनी पर त्यांच्या मुताबिक जी आहे त्यांच्यात ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला वेलकम करायची जी ही आहे ती जी कॉंग्रॅच्युलेट करायची जी ही आहे ती त्यांच्या ह्यातल्यान त्यांच्या मुताबिक जी आहे तर ह्यातल्यान हरकत लागली ती त्यो चीज पण. आणि ह्यो टाइम ऐसो होतो की ह्या पिरियडला जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची झाली अल्लाहने सगळ्यांना जिहाद तर बेटा आता केला. ह्या हानी की अरबस्थानातले तवा ह्यो रिवाज होतो की पोरगी पैदा झाली तर तिला तर गाडत असत जिंदा. तर ही पण येतं की त्या टाइमातले जी आहे ते अल्लाहनी पोर्यो नाही केला आणि जो पण यो होतो हमलावर त्या लोकांना सगळ्यांना पोरग हे जाईल का की त्या टाइमात की जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची कुणाला नाखुशी नाही हो. तर ह्यो सगळ्यो जो यो हात अल्लाहनी आपल्या आखरी रसूलच्या करता जी आहे ह्यो सगळ्यो जो हात तो तयार जो हात तो केले. तैसाच मिशकात शरीफ मिशकात अल मसावीची एक रिवायत है कि जवा इब्न अब्बास रदी अल्लाह अन्हु जिहाद तर रिवायत करतात की ह्यो जो एक मिलादचो जो एक ह्यो आहे की अलग अलग रसूल आतापर्यंत अल्लाहने धारला नाही तर ऐसं काही चंद सहावी हात तर जमा झालं होतं. आणि कोण जी आहे ती इब्राहिम अलैहिस्सलामच्या बाऱ्यात जिकर करे की इब्राहिम अलैहिस्सलाम जो आहात तर अल्लाहचा खलीलुल्लाह आहात. तर दुसऱ्यांनी बोलला दुसरं जो होतं त्यांनी बोलले की मुसा अलैहिस्सलामशी तर अल्लाहनी बात केले म्हणजे एक दुसरं जो नबी आहात त्यांची तर काय करत होतं बडाई मेन्शन करत होतं त्या मैफिलला एक ग्रुपला ह्याची जो डिस्कस करत कोण ईसा अलैहिस्सलाम ला बोलते इथं तर रूहुल्ला होतं. आदम अलैहिस्सलाम अल्लाहचं सैफुल्ला होतं. ही ऐसा डिस्कशन जी आहे ती चाललेला होता. त्याच्या ह्यातल्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येतात आणि फरमवतात काय तुम्ही लोक मी तुमची बात ऐकली की तुम्ही काय डिस्कस करत होत्या
आणि जी पण काही हरेकांनी जी तुम्ही बोलल्या ती सगळा जी आहे ती सच्चाई आहे. आता माझा ऐका की मी जो आहे तो अल्लाहचो सगळ्यात मुहिब जो आहे तो मी आहे आणि मी त्याच्यावर घमंड नाही करत. तर सहाबा लोकांच्या हातल्यान पण एक तर आपण आतापर्यंत ही बघला की अल्लाहनी पण जी आहे ती आपल्याच मुताबिक जी आहे ती सगळा जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनियात धारायच्या अगोदर जी तयारी आहात ती जी खुशी आहे ती हर एक अलग अलग ह्यानी जी आहे ती इजहार केला. तसं सहाबा लोकातले पण रसूल जो जिकर अंबिया लोकांचा जो जिकर आहे त्याचं ही जी रिवायत आहे त्याच्याशी मिळतंय की तर रसूलच्या वर जी फकरची जी एक ही आहे की हे रसूल ऐसं होतं हे होतं तर त्यांची ही बयान करण्याची ही जी आहे आणि ती तसदीक कुणी केले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी केले की तुम्ही जी पण काही बोलता ती सच आहे. पण सगळ्यात अल्लाहचा जो मुहिब आहे तो कोण आहे तो मी आहे. तर ही जी एक एक जी बड़ाई रसूलची या रसूलचं अंबियांचं जो जिकर आहे तो ऐसा नाही की जो लोक होतं सहावा लोक होतं हे होतं की त्यांच्यातले त्यांचं जिकर नाही या ऐशो काही चीजो मिळत नाही ऐशी बात नाही. ती तर बात रेली सहाबा लोकांची. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या मुहब्बतला जो आहे तर दिवान हो. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साठी जी आहे ती काही पण आज आम्ही कवा तरी याद करतो. त्या लोकांचा हाल यो होतो की त्यांना थोडी बेचैनी झाली तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या घराच्या बाहेर जाऊन उभं राहील की मी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला कवा बघू. जेव्हा त्या लोकांचा जो हाल होतो तो एका हालला होतं. रसूलला घेऊन तो एका हालला होतं. तर त्यांनी आपला जी आहे रसूलच्या साठी जी आहे ती सगळा दिले होते. तर ती जी रिवायत आहे त्या रिवायतचं एक जर तुम्ही एक सही ह्यानी त्याची जर फहम घेतल्यावर तर ह्यो चीजो जो ते तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर होतील की ते लोकांच्या स्टेटला होतं की उमर रदी अल्लाहु अन्हुला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा विचारतात की तुला सगळ्यात तू खंच्या काय चीजशी मोहब्बत करतस तर बोलतात मी आपल्या साहेबशी त्याच्यानंतर मी तुमशी. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की तुझ्यात अजून ती इमान ती ह्यावर नाही पोचलेलं आहे की तुला तुझ्या ह्याच्यापेक्षा कोण आहे मी मुहिब अशा पाहिजे. तर ते बोलतात लगेच त्यांच्यात येतं की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आतापासून माझ्या जानच्या पेक्षा कोण मना मुहिब आहे म्हणा तुम्ही मुहिब. तर तो सहाबांचा योग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लागेल. एक रिवायत येतं की जी पुढं आपल्याला बार बार ही रिवायत जी आहे ती अइम्मा लोकांनी त्याला रिफर केले आणि ती आहे जी अबू लहबची जी बांधी होती सोएबा जी बांधी होती अबू लहबची. तर जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची विलादत होत तर ती गुड न्यूज घेऊन जेव्हा ती येतं अबू लहबच्या इकडं आणि जेव्हा ही न्यूज देतं तर अबू लहब जो आहे तो काय करतं आपल्याच इशाऱ्यानीच उंगलीच्या इशाऱ्यानी तिला ही करतं की तू आजपासनं जी हास तू आजाद हास. तर इवन आता अजून रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपलीच ही पेश नाही केली ना या मुश्रिक लोक आहात त्यांनी काय केला त्यांनी जी आहे
त्या बांदीला आजाद करून टाकले. काय खंच्या खुशीतले के चाचास के आज मोहम्मद जो है तो पैदा झाला. त्या हातले त्यांनी जी आहे काय आहे त्या बांदीला आजाद केलं. इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु जहात फरमवतात की त्यांना ख्वाबला येतात. तो इंतिकाल झाल्याच्या नंतर, अबू लहब मेल्याच्या नंतर तो ख्वाबला येतं आणि काय इथं बघतात, इथं फरमवतात की मी मोप अजाब जहन्नमचो मना मोप कठीण अजाब जो आहे तो दिलो जाते. आणि मना जी आहे ना ती फक्त मंडेच्या दिवसा, सोमवारच्या दिवसा जी आहे, पीरच्या दिवसा जी आहे ती मना जितकी मी ज्या ह्यानी उंगलीशी जी इशारो केलो होतो त्या बांदीला की तू आजपासून आजाद असत, थनशी जी आहे त्या चष्म्यानी जी आहे त्या उंगलीच्या ह्याच्या ह्यानी जी आहे ती मना तितक्या ह्याची जी आहे ती पाणी दिला जातं आणि मना राहत तितक्या टायमापुरती जी आहे. आणि ह्यो मंजर जो आहे तो डेली मंडेचो आहे. आणि ह्यो माणूस आहे कोण, ह्यो है आणि ही बुखारीची रिवायत आहे. बुखारीतल्या ही रिवायत मौजूद आहे. ह्यो माणूस कोण आहे, मुशरिक, ज्यांनी सूरे लहब जी आहे ती अल्लाहने एक सुरा नाजिल केला, पण तैशा शख्सला पण अल्लाहनी तितकी त्याच्या फक्त ह्या अदावर की त्यांनी खुशीचो इजहार केला कुणाच्यासाठी, जो अल्लाहचो मुहिब आहे. तर त्या बिलोवेट साठी त्यांनी जी आपली जी खुशीचो यो केला आणि त्या बांदीला आजाद केला, तर तितक्या ह्याच्यासाठी हर पीरच्या दिवसा त्याला जी आहे ती त्याच्या अजाबला थोडी जी आहे ती राहत दिली जाते. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला विचारला जातं की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही पीरच्या दिवसा, मंडेच्या दिवसा तुम्ही रोजो का ठेवता. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुस्तदरकची रिवायत आहे. तर फरमवतात की मी या पीरच्या दिवसा, मंडेच्या दिवसा जी आहे ती मना पहिला रिव्हेलेशन पण जी आहे कुरान जी नाझिल झाला तो दिस पण जो आहे तो पीरचो होतो. आणि पुढं काय फरमवतात की ज्या दिवसा पहिलेही फरमवतात की ज्या दिवसा मी पैदा झालो होतो तो दिस जो आहे तो पीरचो दिस होतो. आणि पुढं फरमवतात की ज्या दिवसा मना माझ्यावर पहिली वही नाझिल झाली तो दिस पण जो आहे तो काय आहे तो मंडेचो दिस. तर ह्यो जो रिवायत आयल्यो समोर की जसं अल्लाहने कुरानला फरमवलं की सलामती हो त्या दिसावर, ज्या दिसा नबी रसूल जो पैदा झालो, तर ज्या दिसा आपला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा झालं तर त्या दिसा ची जी अल्लाहची जी रहमतचा जो यो होतो, ठीक आहे, त्या दिवसाचा जो यो आहे तो ऐसो आहे की अल्लाहने ही पण नाही बघला की तो जो माणूस आहे त्याने इमान हल्ला नाही हल्ला, त्याला पण जी आहे अल्लाहने जी आहे ती काय रियायत दिला नाही त्याच्या अजाबला. मग तो दिस एक तुम्ही एक ऍज अ थोड्या अक्कलनी ह्यानी सोचा की एक जेव्हा कुफ्फार जो आहे, एक जो मुशरिक आहे त्याच्यासोबत ही होऊ शकते, तर एक जो इमान वालो आहे त्याला खुशीची त्याची इंतिहा खांच्या दर्जाची अशी पाहिजे. आणि ही जर तुमच्या अक्कलला जर ये नाही बात, ह्यावर जाऊन तुम्ही जर सोचू नाही शकत, तर प्रत्येकाने कलमो तर आपण पडल्या पण आपल्या अक्कलचो जायजो घेणं ह्याची मग जरूरत आहे. आयशा रदियल्लाहु आयशा बिन्त अबी बकर आयशा रदियल्लाहु इरशाद फरमातात के कई शुबा नाही
की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि माझं बापूस अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु की तर जिहाद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पैदाईच्या दिसाचा जो आहे तो जिकर जहा ती करत अशाचं त्या दिसाचा जो जिकर माझ्या प्रेझेन्सला तर लोक ही जिकर करत असायचं. ही कुणाची आहे? आयशा रदियल्लाहु अन्हा फरमातात तबरानीची ही जी आहे ही रिवायत आहे. आणि मजमल जवाईदला पण जी आहे ही जी आहे ही रिवायत जी आहे ती नकल आहे. कोण बोलतात? आयशा रदियल्लाहु की मी त्यांना बघलेली आहे की माझ्या पैदाईचो रसूलच्या पैदाईचो दिस ला घेऊन तर एक दुसऱ्याशी आहे त्याच्या बारात काय करत असत? डिस्कस करत. आणि हदीस जी आहे ही अबू अल हसन अल हैतमी फरमातात की ही जी हदीस आहे ही सही हदीस. तर आतापर्यंत जी आपल्या समोर जी बात आली तर ती ह्या तीन हे आपण बघलं की अल्लाहने आपल्याच मुताबिक जी आहे ती सगळा रसूलच्या ह्याच्यातले सजवून टाकले. त्याच्यानंतर त्यांचा जी घराणा होता त्यांची जी लोक आहात अबू लहबच का नाही झालो त्यांनी काय केला? त्यांनी पण त्या खुशीचा जो आहे तो इजहार केला. आणि पुढे जी बात आली की सहाबा लोकांच्या मध्ये पण जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विलादतचो ह्यो घेऊन जी आहे त्याची ही हर एक अंबियाच्या बारात त्यांचा जो मकाम आहे त्याची घेऊन जी आहे ती आपसी ही असत. आयशा रदियल्लाहु अन्हा खास करून बोलतात की विलादतचो ह्यो घेऊन जी आहे ती माझा बापूस माझा अब्बा अबू बकर रदियल्लाहु अन्हु आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा त्याचं काय करत? जिकर करत. जलालुद्दीन सुयूती रहमुल्लाह तर फरमवतात की एक रिवायत येतं दुसरी एक हदीस आहे मुस्नद अहमद इब्न हंबलला ही जी रिवायत आहे तबरानीला पण रिवायत आहे. तर बघतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बघतात की जर सहाबा लोक आहात तर जमा झालेला आहात. काय बघतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जर सहाबा लोक आहात तर जमा झालेला आहात. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना विचारतात की ही तुमची जी मीटिंग आहे ती कशा करताय? कशासाठी तुम्ही जमा झाल्या? मकसद काय मकसद आहे? तर सहाबा लोक इर्शाद फरमवतात की आम्ही जर हात जर जमा झाल्या की अल्लाहची बडाई करूया जी आहे त्याच्यासाठी आम्ही जमा झाल्या का त्यांनी आम्हाला इतकी नवाजला नाही त्यांनी त्याचं इतकं आमच्यावर एहसानात आहात तर आम्ही त्याची जी आहे ती बडाई मेन्शन करतो का त्यांनी आम्हाला त्याचा यो दीन जो आहे तुमच्या जरियानी आम्हाला जो दीन दिला ह्यो आमच्यासाठी जी आहे हे मोप मोठो अल्लाची जी आहे ती नेमत आहे आमच्यासाठी मोप अल्लाचा एहसानात आहात. तर तुमच्या जरियानी जी आहे आम्हाला ह्यो दीन मिळलो त्याचो आम्ही काय आहे अल्लाशी शुकर अदा करण्यासाठी आम्ही ह्याचा जमा झाले आहोत. आणि आम्ही अल्लाशी शुकर करतो की अल्लाह की तू आम्हाला ह्यो ऐसो रसूल दिलोस आणि आम्हाला तो ऐसो दीन दिलोस. जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही बात ऐकतात त्यांच्या तोंडाने तर फरमवतात की अल्लाह ताला तुम्ही तुमची ही जी मजलिस आहे ह्या मजलिसचा जो जिकर आहे त्याची जी खुशी आहे ती तर फरिश्त्यांच्या मजलिसला जी आहे तो तुमचं जिकर चाललेलो आहे. जस्ट तुमचं ही फक्त एक तुमचं फक्त एक जो ही जी तुमची जी ऍक्शन आहे
की तुम्ही जमा झाल्या अल्लाह आणि त्याच्या रसूलचा जो आहे अल्लाहचा शुक्र ही करणं की अल्लाहनी तुमच्या मध्ये जी आहे की काय ती तुम्हाला जी आहे आम्हाला जी आहे ती रसूलच्या जरियाने आम्हाला हिदायत दिला आणि आमच्यावर हे मोप अल्लाहचं मोठं एहसान आहे ही ह्या ज्या ह्याच्यासाठी तुम्ही रसूलच्या करता जी आहे तुम्ही अल्लाहचा शुक्र अदा करता तर ती जी तुमची जी अदा आहे ती अल्लाह ताला फरिश्त्यांच्या मध्ये जो आहे तुमचं जो आहे ती अल्लाह ताला खुशी म्हणते तर तुमचं हे करतं. तर इमाम जलालुद्दीन सुय्युती रहमहुल्लाह आजच्या ह्यातले तुम्ही एक ही ध्यानात ठेवा का ही आता पुढं जी आहे ही हर ह्यातले ह्याचो तपसूर होत जाईल एक एक आईम्माची नावं येतील तुमच्या समोर तर तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बैसा आणि त्या आईम्माची नावं जी आहात ती लिखून घ्या का ह्या जी आईम्माची जी नावं येतील ह्य आजचं भांडणं लावणार या इंतिशार फितनो पैदा करणार या आईम्मा नाही आहात या आईम्मा जे आहात या मग आपल्याच बुलंदीवर त्यांचं पण एक मकाम होतो या ज्यांच्यानी आज आपल्याला जो आहे ती दीनची सही फहम जी आहे तर या आईम्माच्या बाऱ्यात पण माहिती घेणं तुमच्या नॉलेजच्या साठी तुमच्या रेफरन्सच्या साठी खूप इम्पॉर्टंट आहे तर पहिला ही जी नाव येईल आता इमाम जलालुद्दीन सुय्युती रहमुल्लाह ह्या हदीस आणि सुन्नतच्या ह्याच्यातले ह्यांचा इतका कमांड होता ह्यांची एक किताब आहे हर ह्या सुफाच्या प्लॅटफॉर्मवर जो पण कोण जुळलेला आहात हर तो शक जो आहे जो तो वक्त देत आहे ही समजण्यासाठी की दीन है काय माझ्यातले काय चीजो या पाहिजे माझो आता मी खत स्टँड करताय ठीक आहे माझी जी रुहानियतची जी आहे त्याच्यात काय कमजोरी आहात काय आपल्याला काय करायचं आहे तर त्यांनी ही जी किताब आहे इंग्लिशला त्या किताबचं नाव आहे द अथॉरिटी ऑफ द सुन्ना काय किताबचं नाव द अथॉरिटी ऑफ द सुन्ना सुन्नतची अथॉरिटी दीनला सुन्नतची अथॉरिटी तर ज्या आईम्मानी ही किताब लिखला नाही तर तुम्ही एक अंदाज लावा आणि मग डिटेल आणि वन ऑफ द बेस्ट त्याला जर आज तुम्ही त्या बोलाल त्या किताबच्या समोर दुसरी कोणची किताब तर ही एक आपल्यासा आपला एक मिसाली किताब आहे तर त्या शख्सनी ज्यांनी ही किताब लिखला नाही तर त्याला तो सुन्नतला किती ग्राउंडेड असेल हदीसच्या इल्मच्या ह्याच्यात किती तो ग्राउंडेड असेल किती डेप्थ असेल त्याची ह्याचा एक तुम्ही अंदाज लावा म्हणून तो लिखतोय एक किताब द अथॉरिटी ऑफ द सुन्ना तर तो फरमवतात की माझ्यासाठी ही जी हदीस वरती तर ती जी आहे त्या हदीसच्या ह्यानी जी आहे आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची एक जी प्रॅक्टिस होती काय प्रॅक्टिस होती त्यांचं जेव्हा ह्याचो दिस होतो तर त जिहाद ती जबिहा देत मदीन्यातले त्यांच्या बर्थच्या खुशीतले बर्थचा जो दिस होतो त्याच्या खुशीतले तर जबिहा देत तर तो फरमवतात की काही लोक हा त्यांनी ह्या प्रॅक्टिसला ऐसा घेतले की ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी अकीको दिले सुय्युती रहमुल्लाह बोलतात की मी ही जी त्यांचा जो अकीक्याचा जो ह्यो कुणी जो परसेप्शन घेतला नाही की तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी अकीको दिले तर इमाम सुय्युती बोलतात मी त्या नोशनला रिजेक्ट करतात मी नाही मानत की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ती जी जबिया देत होतं ती अकीको करत तर फरमवतात की जेव्हा तो पैदा झालं त्यांचं जे ग्रँडफादर होतं त्यांनी तर ऑलरेडी जी आहे
अब्दुल मुतल्लिबनी जी आहे ते त्यांनी ऑलरेडी जबिया दिले होते, आणि ही जी आहे ती जिंदगीतले नाकी जो आहे तो एकदाच केलं जातं. तर ते फरमवतात, इमाम सुयुती फरमवतात की त्यांचा ह्यो जो अमल होतो की जेव्हा ह्यो त्यांच्या पैदाईचो जेव्हा ह्यो रब्बील अव्वलला जेव्हा दिस येईल तर काय करत, अल्लाहला अल्लाहच्या इकडं शुकर बजाच्या ह्यांनी काय करत, अल्लाहच्या राहवर ते काय देत तर जबिया देत. तर ही माझ्यासाठी तर फरमवतात इमाम सुयुती की ही माझ्यासाठी ऍडव्होकेट करतं, मला ही सांगतं की ते आपल्या खुशीचा जो इजहार आहे तो ती देऊन करत. तैसाच एक रिवायत जी वरती यायली की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मी जी रोजो ठेवता तर ती ह्या ह्यानी ठेवता की मना जी आहे की ती मी ज्या त्या दिसा जी आहे ती मी पैदा झालो तू मगून मी हर पीर जो काय आहे तो रोजो ठेवता. तर बात तर ही समजात येईल की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या नजदीक पण जी आहे त्यांचा जो पैदाईचा जो दिस होतो त्याची जी आहे ती मोठी जी आहे ती अहमियत होती. आणि त्यांनी जे काम केले ते ही केले की त्यांनी त्या दिसा काय केले, अल्लाहच्या अलग अलग ह्यांनी जैसा जबिया देऊन रोजो ठेवून काय आहे त्याचा जी आहे शुकर बजावला, शुकर केले. जर दुसरं होतं ज्याचं दिनचो काही तेव्हा दिनचो पण काही येऊ नाही, कुणी त्या खुशीतले कुणाला आजाद केला, काही कुणी खैर केला, म्हणजे एक खुशीचो जो यो आहे जैसा अल्लाची जी सुन्नत आहे ती तर आपल्या समोर राहिली, त्यांनी तर सगळा जी आहे ती अल्लानी आपल्या अल्लाची जी कॅपॅसिटी आहे त्याचा उपयोग नाही करू शकत, ती अनरिस्ट्रिक्टेड ही आहे. त्यांनी तर पुऱ्या जहानला जी आहे ती काय करून टाकले, स्टारच्या जरियाने काय केले, सगळा उजालो उजालो सगळा चमकून टाकले ना. तर ही तर जी आहे ह्याला कुणाचं डिनायल नाही, ह्याला कोण डिनाय नाही करू शकत, आणि ही इट इज वेल रेकॉर्डेड. आता बात जेव्हा येतंय की मिलाद मनवण्याचा जो एक ह्यो आहे की खास या दिसला की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्या हातल्यान पैदा झाला, आणि ती एक कलेक्टिव्हली जी एक सेलिब्रेशनचा जो ह्यो आहे त्याचो जो म्हणजे आजचो जो एक ह्यो आहे की मोठ्यानी ती फॉलो केला जातं, आणि काही लोकांनी तर नाव त्यालाही दिले की ईद मिलादुन नबी, राईट. तर ही जी चीज आहे ही कुरेने उलाच्या ह्याच्यातल्या जी आहे ती ऐसा आज ज्या हातलेन तुम्ही आपण जी बघता तैसा त्या टायमातले मौजूद नाही होत. पण आतापर्यंत आपल्या एक बात समजत येईल की ती सेलिब्रेट करण्याची त्यांचा तरीकेकार अलग होतो, पण तो एक जो सुन्नतशी पण जी ही आहे तर ती काय आहे त्याचो खत न खत तरी त्या दिसाचो आणि त्याच्या ह्यातले सेलिब्रेट करायचो जसा इमाम सुयुती बोलतात, तर त्याचो खत न खत तरी काय आहे एक तुम्हाला ही त्यांशी मिळते. आता जेव्हा पुढे जाऊन जेव्हा काही जनरेशन्स ही अर्ली 3 जनरेशन ह्यात गुजरल्याच्या नंतर एक बादशाह होतो. आता ही पण तुमच्या नॉलेजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की ही जी ग्रँड मौलिद जी मनोयाचा जी एक ही आहे ही खंशी खंशी यायला, आणि ती यायला तर थनशी, पण लोक त्याचो कैसो त्याचो एक इश्यू या ज्यांनी चालू केला आणि त्याच्या बऱ्यात काय, आणि जर पहिलेच जर आईम्मा आहात तर त्याच्या बऱ्यात काय व्ह्यू पॉइंट ठेवतात ही सगळं माहिती असणार. का मी तुम्हाला पहिलेच बोलला की वी आर हिअर टू अंडरस्टँड द फॅक्ट्स. आम्हाला नॉलेज पाहिजे, आम्हाला हात कुणाच्यावर हुकूम नाही लावायचो. तुम्ही जी करता हो या मी जी करताय तर मी ती का करताय
त्याच्या पाठीमागा काय काय रिवायत आहात, सलफची काय चीज मिळतंय, जर आइम्मा गुजरलं, जर मोठं मोठं मुहद्दिस गुजरलं, त्यांचं अप्रोच काय होतो ह्याच्या बाऱ्यात, तर ही माहिती असणं जी आहे, इल्म जी आहे, इल्म नाफे, इल्मुन नाफे जी चीज आहे ती म्हणजे तुम्हाला जर अल्लाच्या करीब व्हायचं आहे तर ती इल्म असणं जी आहे ती मग जरुरी आहे. तर मकसद आपलो ह्यो टॉपिक घेण्याचं पण ह्यो आहे की ही नाही का जैसा गेल्या मजलिसला बात आली, हर आपलो इमान आहे याच्यावर, आपण आपले आपलो एक एक आपलो व्यू आहे काय आहे की हर तो बंदो जो आहे ज्यांनी इमान अल्लाह नाही, आपण त्याच्यासाठी काय आहे एक बेस्ट विशेस ठेवता आणि ती काय आहे खुश यानी एक बेस गुमानच ठेवता की हर मुसलमानला ज्यांनी अल्लाने त्याच्या रसूलचा कलमो पडला नाही त्याच्यातले रसूलच्या पैदाईची गाय खुशीच आहे. कोण इजहार करते, कोण इजहार नाही करे. ठीक आहे, सो ऑल आर अवर ब्रदर्स. पण बात जेव्हा येतं या बात येईल पुढं की ह्या उम्मतच्या ओलमा लोकांनी मनाने तुम्हाला कैशी दौडवले या ह्या उम्मतला जी आहे ती ह्या मिलादला घेऊन पण तफरक कैसा टाकले, डिव्हिजन्स. जेव्हा ह्यो मोको येतं, आम्ही बचपनशी बघला ही चीज, जेव्हा ह्यो मोको येईल तेव्हा का आयडेंटिटी जी आहे दीनची आज फिरक्यानी झालेली आहे की तुम्ही खंच्या बाजूला उभा आहो, नदीच्या तिकर आहो की नदीच्या हिकर आहो, तो तिकरशी गालिव टाकल हिकरच्याला, हिकरचो गालिव टाकल तिकरच्याला. ही आम्ही जी आहे ही बचपनशी आम्ही पण बघला. आणि आज जेव्हा ह्यो चीजो समोर येतात तर विचार हे पडतं की ह्यच आइम्मा आहात, ह्यच आमचं जर सो कॉल्ड स्कॉलर्स आहात ज्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देत आहोत, दिन द्यायच्या बजाय जी जी आपसी भाईचारो आहे त्याला आपल्या स्पोटाच्या करता जी काय आहे त्याला एकदम वाट म्हणजे सॉरी फॉर द वर्ड वाट लावून टाकली. आणि आजपर्यंत पण बदकिस्मती ही आहे की ह्य जेव्हा मोकं येतात आजच्या ह्यातलेन पण जर मनवणार आहात, जर नाही मनवणार आहात, जर सेलिब्रेट करणार आहात, नाही सेलिब्रेट करणार आहात, या आयशा मोक्याच्या तलाशला असतात की ह्यो दिस कवा येईल आणि मी ह्यो फितनो कवा येऊ, मी उम्मतला कैशी तोडू. आणि जरी ही सोच नसली त्यांच्या हरकतांनी ह्यो जो चीजो आहात ह्यो माशरातल्यान होतात. आणि अलग अलग अजेंडा जात कोण जर लोक आहात तर फक्त आता पुढं ह्यो सगळ्यो रिवायत येतील हे मिलाद ज्याचो मनवण्याचो ह्यो आहे, कुणी खुशी इजहार केला आपली सी, पण बॅक ऑफ द माइंड काय अजेंडा होतो. तर तुम्हाला जो सवाब मिळेल तुम्ही काय हरकत केल्यावर त्याच्यावर नाही मिळणार. तुम्ही ती करियाच्या पाठीमागा तुमची नियत काय होती, नियत ही होती की मी जर ह्या मोक्यावर तर प्लॅटफॉर्मवर येऊन जर नाही मनवत त्यांना गाऱ्यो टाकीन, तुम्हाला त्याच्याच हिशोबाने तुम्हाला त्याचं ह्यो मिळेल. या जो लोक मनवतात त्यांच्याला काही जो लोक ह्यानी त्यांची नियत होती ह्यो दिस येऊन द्या मग आम्ही लोकांना टार्गेट करू हे बघा आणि त्यांच्यावर हुकूम लाव, त्यांच्या नियतीच्या हिशोबाने जो आहे तो अल्लाह ताला त्यांच्यावरही करते, त्यांची डील करते. तर ह्यो सगळं फहम असणं जी आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. आज पण जी आहे ही चीज ही आहे कोण एका खंच्या कल्टला ह्यो आहे जॉईंट आहे एक त्याचो एक ह्यो आहे तर ह्या दिसा ह्यो परफेक्ट ह्यो आहे की माझ्या ह्याची मी ऍडव्हर्टाइजमेंट करीन, करतात लोक की आम्ही जन्नतीत जाव, आमचो जो झेंडो आहे आमचो झेंडो सगळ्यात मोठो आहे. हे सगळे जहात ह्यो दिस त्यासाठी नाही
ह्यो दीस रसूल सल्लल्लाह कुणाच्या हातल्यान जी आहे नी अल्लाहलाच बेस माहिती आहे की कोण खंच्या मकसदनी त्या मजलिसला आहे. आणि ही जर नाही आहे आणि तुम्ही दीनला का ही मी ह्यासाठी बोलताय का आम्हाला मला अफसोस होतं की आम्ही जी बचपनला जी आहे ते आम्ही ही सगळं बघलेलं आहे. सो दॅट्स वाय यू कॅन सी इट ऑन ऑन माय दिस थिंग के आम्हाला कैशी गलत ह्याच्यावर जी आहे आमच्यातले न्यू चीजो टाकले गेले आणि त्याचो ह्यो आज पण आपल्या माशऱ्यातल्यान जो आहे तो मौजूद आहे. अच्छा. तर बात आयली की ही कवा चालू झाला. एक ग्रँड आणि जी मनोयाचा ही आहे. तर सुलतान अल मुझफ्फर जो एक बादशाह होतो, इरबिल ह्या जाग्याचा जो बादशाह होतो, तर त्यांनी जी आहे, त्यांनी ही चालू केला. काय की जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पैदाईचा जो दिस येईल, रब्बील अव्वलला, तर तो काय आहे, तो एकदम बादशाहच्या मुताबिक जी आहे ती दस्तरखान बिछवत असेल आणि मोप लोकांना जी आहे मोप स्कॉलर्स बोला आणि तो स्वतः जी आहे रिवायत ह्यातल्यान येतं बुक्सला त्याच्या बाऱ्यात ही आहे की तो स्वतः जो आहे तो रूलर पण होतो, बादशाह पण होतो, पण ऍट द सेम टाइम तो स्कॉलर पण होतो. आणि ही पण येतं की ऍज अ शख्सियत जी आहे तो मोब जी आहे तो एक जेंटलमॅन होतो, बेस्ट शख्स होतो. रुहानी ह्याच्या आणि एतिबाराशी पण जी आहे तो जी आहे तो बेस्ट शख्स होतो. ही कोण रिवायत करते आपल्या किताबीत इब्ने कसीर जी हा इब्ने कसीर त्याच्या बाऱ्यातले ही रिवायत करतात. तर आता काही जहात की ज्यांना मौलिद नाही समजत येत तर की ही जी पण काही ती नाही समजत आहे तर जर कोण बुरा भला कळतात त्या बादशाला की तर ती जी आहे तर पण ती बोलतात की ही जर कोण त्याच्यावर जर काही खंची तोहमत लावते का त्याचा जो यो आहे जी ह्यांशी मिळतं ती तर आहे की तो मो बेस्ट शख्स होतो. तर जर कोण ती चीज करते की त्याच्यावर तोहमत लावतंय का आमच्यातले आम्ही आज हर 10 मिनिटांनी आम्ही रेडी आहोत कुणाच्यावर तोहमत लावायसाठी. तर ह्यो तर आता गेलो, त्या दुनियांशी तर गेलो. आम्ही जो समोर आहे त्याला नाही सोडत. तर आम्ही ह्याला का नाही खंजी सोडू. तर तोहमत जर कोण लावतंय तर तो फरमवतात ती बात जी आहे ती सही नाही का तो जो शख्स होतो तो मग बेच बादशाह होतो. त्यांची जी बायको आहे राबिया खातून त्या बादशाची जी बायको आहे आणि बहिणीच कुणाची आहे सलाहुद्दीन अय्यूबी रहमुल्लाची जी आहे ती काय आहे ती बहिणीच या बादशाची बायको होती सलाहुद्दीन अय्यूबीची. फरमवतात त्यांची बायको फरमवतं की त्यांचा जी कमीज होता ती बादशाह असून मग फॅब्रिकची जी क्वालिटी होती त्याची कॉस्ट जी होती ती फक्त 5 दरम होती. आणि ही कुणी जेव्हा त्याला विचारला तिनेच विचारला ती बोलते की मी त्यांना एकदा विचारला की का तुम्ही इतका ही तुम्ही घालू शकता तुम्ही नाही घालत तुम्ही कमी ह्याच का म्हणजे ही करतात. तर तो फरमवतात की मी मना ही चालेल की मी ह्याचा घातलाय पण जी मी जर गुरबा आहात गुरबा जर हे आहात लोक गरीब लोक आहात त्यांच्यावर जो मी खर्च करीन ती माझ्यासाठी मग अहमियत ठेवते. मी जी चॅरिटी वर्क करीन ती माझ्यासाठी मग अहमियत ठेवते की मी बेस घालू आणि बेस दाखवू. तर ती जर जो एम्प्टी हँडेड आहे त्याच्या हातल्यान जर माझ्या ह्यानी काही ही होईल तर ती माझ्यासाठी जी आहे ती आखिरतला कामा येणारी चीज आहे. तर ह्या सोचचा जो आहे तो बादशाह होता. तर ह्यानी जी आहे ती ही चालू केला मिलाद मनवायचं. गेल्या ह्यातले मजलिसला आपण बघला की इब्ने कसीर रहिमुल्लानी एक किताबच लिखले ना मौलूदुन नबी. तशीच त्यांची दुसरी पण एक किताब आहे
त्याचा उन्वान आहे जिक्र मौलिद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व रजा. तर त्याच्यात तर फरमवतात. आता ही एक एक जी मी आइम्माची नावं घेईन ती तुम्ही नोट डाऊन करा. एक तर इमाम सुयुती येईल आपल्या समोर. या दुसरं जे इमामात इब्ने कसीर रहिमुल्लाह जर गेल्या मजलिसला पण त्यांचं जिकर राहिलं, त्यांचा पण नाव जी आहे ती लिखून ठेवा. तर त्यांची जी किताब आहे, आणि थोडक्यात जर तुम्हाला मी सांगला तर तफसीर इब्ने कसीर अजीम ह्याची जी आहे कुराणची जी तफसीर आहे तर ती ह्यांनी तसनीफ केलेली आहे, ह्यांनी लिखलेली आहे. तशी दुसरी जी हदीसची जी किताब आहे जामी अल मसानिद व सुनन, ही पण त्यांची किताब आहे. अल बिदाया व निहाया हिस्टॉरिकल बुक आहे. आतापर्यंत इस्लामची जी पण काही हिस्ट्री जर तुम्हाला ही करायची आहे, ह्या बुकचा सहारा घेतल्याशिवाय तुम्ही दुसरा काही नाही करू शकत. तर त्या शख्सनी ही किताब मौलूद नबी जी है या इमामनी ही किताब लिखलेत. आणि त्याच्यात तर काय फरमवतात की जी अबू लहबची जी बांदी होती, जी मेड होती, जी स्लेव होती, तिने काय केलं की तिने रसूलला आपला दूध पण पाजला आणि त्यांच्या पैदाईची जी खुशी आहे ती घेऊन जी आहे ती अबू लहब जवळ जेव्हा येतं, तर अबू लहबचे जे भाऊस असतात अब्बास इब्न अब्दुल मुत्तलिब, त्यांनी तर इमान आणलेला आहे नंतर. तर जी आहे तर ख्वाबला बघतात की ह्यो जो अबू लहब आहे तो मोप मिझरेबल कंडिशनला आहे, मोप खतरनाक कंडिशनला आहे. तर अब्बास बोलतात की मी त्यांना ख्वाबच्या याच्यात इन्क्वायर करतात की कैसा आहे, त्याच्यासोबत काय मंजर आहे. तर तो फरमवता अबू लहब की माझी हालत जी आहे ती मोप मोप बेकार हालतीत मी आहे, आणि ह्यात तर जहन्नमची बात चाललेली आहे. तर तुम्ही सोचा. पण बोलतं की फक्त ह्याच्याशिवाय की मना जी आहे ती मी जी त्या बांधीला आजाद केली त्या तितक्या ह्यांनी माझ्या बोटांशी जी आहे ती ही येऊन मना जी आहे ती मना पाणी तितक्या टायमापुरता जी आहे ती थोडा पाणी मिळतं, तितकी जी मना रिलीफ मिळतं तितकीच, नाही तर मी पूर्व जी आहे ती अजाबलाच आहे. तर ही कोण रिवायत करतंय? इब्ने कसीर आपल्या किताबीतले जी आहे ती ह्या वाक्याचा जो आहे तो ही करतात की ही जी अबू लहबनी जी खुशी मनवला होता त्याचं त्याला काय फायदा होते. दुसऱ्या इमामचं नाव जी येतं इब्न हजर अल अस्कलानी. इब्न हजर अल अस्कलानी ही पण नाव जी आहे ते तुम्ही लिखून घ्या. या इमाम जलालुद्दीन सुयुतीचा जी नाव आहे ह्या त्यांचं जर हात तर टीचर आहात. तर इमाम जलालुद्दीन सयुती इब्ने हजर अल अस्कलानीच्या वाऱ्यात जी आहे ती आपल्या किताबीतल्या दर्ज करतात की हे त्यांचं स्टुडंट होतं. तर तो फरमवतात की जेव्हा हजर अल अस्कलानीला विचारला गेला मौलिदच्या बाऱ्यात, तर तो फरमवतात की मना जी आहे ह्या मौलिदचा जी ओरिजिन आहे ते खंशी त्याचं ह्यो खंशी हो निघतंय. तर तो बोलतात हजर अल अस्कलानी बोलतात हे इमाम सुयुतीचं टीचर आहात, तर बोलतात की मना सुननशी जी आहे कुतुबे सित्ता जी आहे त्यांशी त्याचं मना ह्यो ऐसो समजात येतं की ती जी मनवला जाते ती की आम्हाला जी सेलिब्रेट करायला पाहिजे त्याचं माझ्या नजदीक तर ह्यो हंशी निघतंय की जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करून मदिनाला जेव्हा जातात तर बघतात की त्यांचं त्या मदिनातले जे ज्यूज लोक होतं तर आशुराच्या दिवसात मुहर्रमचा जो
9वो दिस आहे, 10वो दिस आहे. तर त्या दिवसात काय करत, आशुराच्या दिवसा जी आहे तर रोजो ठेवत जीव लोक. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की मी त्यांना विचारला की तुम्ही हो रोजो काय ठेवता हो? तर ज्यूज लोक बोलतात की ह्यो तो दिस आहे की ज्या दिसा मुसा अलैहि सलामला अल्लानी फिरोनच्या अगेन जी आहे ती काय जीत दिला. तर त्याच्या ह्यानी आम्ही अल्लाचा शुकर बजा लावण्यासाठी आम्ही काय करतो की त्या टायमात मुसा अलैहि सलामला जीत जाईली, अल्लानी त्याला त्यांची ही केला, ह्याला शिकस्त दिला फिरोनला. तर त्याच्या ह्यानी आम्ही काय आहे, आम्ही जी आहे की अल्लाचा शुकर बजा लावण्यासाठी आम्ही काय करतो, आम्ही रोजो ठेवतो. तर इब्ने हजर अल अस्कलानी बोलतात की ही जी हदीस आहे ती मला प्रूव्ह करतं की अल्लाचा शुकर बाजा लावण्यासाठी खंचो एक जो दिस आहे मुतय्यन, की ह्या दिसा जैसा जीव लोकांनी केले, खंचो तो दिस 10वो दिस आशुराचो दिस. तर की ज्याच्यानी तो त्या दिसाचो याद होईल, की त्या दिसाचो एक इम्पॉर्टन्स आवामला जी आहे त्याचो एक ह्यो माहिती होईल. तर त्या ह्यानी जी आहे माझ्या नजदीक ह्या उम्मतच्यासाठी जी आहे ती ह्याच्यावर खंची दुसरी चीज नाही की ज्या दिसा आखरी रसूल जो है तो पैदा झालो. ह्यो जो अल्लाचा जो एहसानात हा या उम्मतच्या ह्याच्यावर, तर तो फरमवतात ही इमाम सुयुतीची जी किताब आहे हुस्नल मकसद फी आमाल अल मौलिद, इमाम सुयुतीची किताब आहे त्याच्यातले या हजर अल अस्कलानीचो ह्यो जो आहे त्यांचं व्ह्यू पॉइंट तर त्याच्यातले दर्ज करतात की जैसा ह्या ज्यूज लोकांनी केले तर तैसो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो जो पैदाईचो दिस आहे तर तो फरमवतात रसूलच्या पैदाईच्या शिवाय त्याच्यावर अधिक व्हॅल्युएबल चीज आमच्यासाठी खंची असू शकते. तर ही अल्लाचा शुकर जी आहे आम्ही सलादच्या जरियाने करू शकतो, नमाजच्या ह्यानी, सुजूदच्या ह्यानी, चॅरिटीच्या ह्यानी, कुराणच्या तिलावतच्या ह्यानी आणि दुसरं पण जर पण काही बेस कामात ती करून जी आहे आम्ही त्या दिवसाचा जो आहे तो काय म्हणू शकता की आम्हाला एक त्या दिवसाची जी आहे ती खुशी जी आहे ती आम्हाला म्हणूया पाहिजे. ही कोण बोलतंय? हजर अल अस्कलानी राहिमुल्लाह. ही जी पण मी नावा घेत आहे हे आइम्मा काय लेवलचं आइम्मा होतं, मी अगेन अँड अगेन आय एम टेलिंग यू गाईज, ही तुमच्यासाठी माहिती घेणं अशत जरुरी आहे. जेव्हा तुम्हाला ह्यो होईल की ह्या लेवलचं आयुम्मा होतं आणि त्यांनी हो व्ह्यू पॉइंट ठेवले, तर आज जर वसीम येऊन काही बोलतय, हा यासर येऊन जर काही बोलतय, वासिक येऊन काही जर बोलतय, कोण पण येऊन काही बोलू, त्यांच्या बातीला जी आहे ती काही व्हॅल्यू नाही. त्यांना अकल जर दौडवतात त्यांना अकल दौडण्याची पण गरज नाही. तर आज जी आहे आपण या दोन इब्ने कसीर जो काय कौल होतो, त्याच्यानंतर इमाम सुयुती रहिमुल्लानी काय फरमवले आणि त्यांचं जो उस्ताद होतं हजर अल अस्कलानी त्यांचं व्ह्यू पॉइंट काय होतो मिलादला घेऊन, तो आज आपल्या समोर येतो. फैरिस्त खूप मोठी आहे. यू हॅव टू बी पॅशनेट, पेशन्स तुम्हाला ठेवा लागेल का. आपण आता जेव्हा ही बात घेतलेली आहे तर ह्याच्याशी काही आपले जो सगळं जर डाऊट्स आहात तर क्लिअर करणं जी आहे ती मग आजच्या वक्तच्या हिशोबाने मग अहम आहे. कारण आपल्याला कुणाशी जी आहे ॲज अ मुस्लिम इट इज नॉट गुड टू गेट इन टू अननेसेसरी कन्फर्टेशन. हर एकाला जी आहे
आपली जी अल्लाच्या सोबतची जर आपलो आणि अल्लाचो काय ताल्लुक आहे त्याच्यावर जास्त एफर्ट्स लावा पाहिजे. तर जेव्हा ही तुम्हाला चीज क्लिअर होतील तर तेव्हा तुम्ही जी काही एक चीज करता हो म्हणून इल्म जी चीज आहे तो शख्स अल्लाच्या जास्त करीब आहे, अल्लाशी जास्त डरणार होय की जो त्याच्या बाऱ्यात इल्म ठेवतं. ही रिवायत आहे, बरोबर आहे. तर आपला जो मकसद आहे तो तोच यो आहे की हर ह्याच्यातले की वी शुड हॅव ग्राउंडेड नॉलेज, की जर एखादी जर ही करता तर त्याच्या पाठीमागा सुननशी आणि जर आईमा लोक हा ज्यांच्यानी आतापर्यंत आपल्याशी दीन येलो तर त्यांची काय राहनुमाई आहे ह्या बाऱ्यातल्या. तर तुम्हाला ह्याच्या आणि त्याच्या आजच्या ज जी मी तुमच्या समोर प्रेझेंट केला की दीन जो है तो अलग अलग अजेंडाच्या आणि ॲज अ टूल इस्तेमाल केलं जाते. सो यू हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल इन टुडेज टाइम. अल्लाशी दुआ आहे की अल्लाह ताला आपल्याला जी आहे ते अजून ह्याची जो आहे तो आपल्यावर खोलो आणि आपल्याला इल्म नाफे जी आहे ती अल्लाह ताला अता करो. आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.